हॅलो, नमस्कार. कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा. मी अनिता इंगळे मराठी व्लॉग्समध्ये तुम्ही सर्वांचा मनापासून खूप खूप स्वागत करते. तर आज संडे आहे, संडेचा हा व्लॉग आहे. तर जात आहोत भाऊकडे. तर खूप छान अशी छोटीशी म्हणजे फॅमिली गेट टुगेदर आहे, फॅमिली पार्टी आहे त्यासाठी. पण ते कशासाठी आहे, कोणासाठी आहे ते थोडंसं तुम्हाला पुढे व्लॉगमध्ये कळेलच. तर चला आता मी निघतो आहे, तयार झाली आहे, छान अशी साडी वगैरे नेसली आहे. तर खूप गरम होत आहे पण तरी आज साडी नेसली आहे. थोडं संध्याकाळची वेळ आहे तर म्हटलं एवढं गरम होणार नाही आणि गाडीवर जाणार आहोत तर म्हटलं चला साडीच नेसूया छान. आणि अंबाडा वगैरे घातलेला आहे आज. तर ही छान तयार झाली आहे. जात आहोत आता आणि बघू तिथंच मला दाखवते की काय आहे, म्हणजे कुठलं ओकेशन आहे, कुठले कशासाठी हे पार्टी आहे. चला जाऊया. चला इंगळे साहेब लवकर. इंगळे साहेब तयार झाले आहेत. चला जाऊया. लाईट लावा थोडं. मी लावते. तर दादाकडे ना हे काही झाड नेत आहोत, लिली आणि गुलबास. अजून काय आहे? दोनच आहे ना. तर हे दोन तिथं लावायला नेत आहोत. भरपूर आले होते कुंडीमध्ये तर त्यांच्यासाठी हे घेऊन जात आहोत. तिकडे लावतील कुंडीमध्ये, गॅलरीमध्ये छान फुलं येतील लिलीची. चला निघतो आता. पोहोचलो आहोत दादाकडे आणि आल्या आल्या सारांसोबत खूप सारी मस्ती केली, खूप साऱ्या त्याच्यासोबत गप्पा केल्या. आता छान तो गाडी खेळत आहे त्याची. खूप खूप नटखट झालेला आहे हा आणि आता 1 वर्षाचा लवकरच होणार आहे. कोणाची गाडी आहे? कोणाची गाडी आहे? अरे बापरे, एवढा फिरतोय. चालव तिला, चालव चालव गाडीला. भुर्र चालव. बस तेवढीच. इतना में इतना ही मिलता है. तो पण असतंय. काय समजलं तुला? काय समजलं? समजलं? चल बेटा, चल उभा राहा. हो का? हॅलो ला बेटा. हॅलो हॅलो सारांश, लाव लाव. हॅलो कर. काय हॅलो. ला बेटा कानाला. हॅलो पप्पा. अरे मागे ते बघ स्पेशल गिफ्ट आहे आजच्या दिवशी तुझ्यासाठी. आंब्याचा रस आहे. आंब्याचा त्याच्यापेक्षाही अगदी कमी पैशातलं त्याला खूप आवडते ती गोष्ट नेहमी. पेढा असेल मला खाण्याची गोष्ट आणली. दात खराब झाले का? पेढा खाणार नाही आता. सगळं काढून टाक. मामानं सगळे काढून टाकतात. पेढ्यावर चावायची पण गरज पडणार नाही. आम्हाला काही बी येऊ द्या. चांगला आहे मस्त. असं पिको असं आंबट असं काही ते नको. मजबूत निघले की ते थोडं थोडं
बरोबर नाही तरी आता बघा लावू काय बेटा बुजाला का मागे चिमटे घ्यायची हो बेटा, कोण घेतं चिमटी तुला? कोण घेतं चिमटी? हसतोय हसतो कसा बिचारा. कोण घेतं चिमटी? कोण घेतं चिमटी? कोण मारलं तर श्री सारांसोबत आमची मस्ती सुरू आहे आणि त्या आरती स्वयंपाक करत आहे आणि ह्या मॅडम बसल्या आहेत मस्त रेडी होऊन अगदी नवरीसारखी. आणि हा आमचा नवरदेव. तर आज आमच्या ह्या जोडप्याचा लग्नाचा दुसरा वाढदिवस आहे. तर त्याचंच एक छोटंसं डेकोरेशन केलेलं आहे ॲनिव्हर्सरीचं आणि त्याचं सेलिब्रेशन करायला मी आले आहे. तर काही मी जसं बऱ्याच व्लॉगमध्ये सांगितलं आहे की दादाकडे काही ना काही निमित्ताने म्हणजे मला बोलवलं जातं आणि मी सुद्धा येतेच. आणि आता तर निमित्त आहे सारांसोबतसुद्धा खूप मस्ती करायला मिळते. लहान मुलं सर्वांनाच आवडतात. तर आज ॲनिव्हर्सरी होती. ज्योती आणि सनीचं म्हणणं होतं की आत्या मामा तुम्हीसुद्धा या सेलिब्रेशन करायला. तर आता सेलिब्रेशनला सुरुवात होत आहे. आणि बघा आमचा गंपू आमचा सारांश कसा मस्त मध्ये बसला आहे. कोण म्हणेल हा 1 वर्षाचा बाळ आहे, किती शहाण्यासारखा बसला आहे. आणि आता ह्या जोडप्याला वहिनी वाळत आहे. फोटो पण घेतात. हो घेते तू समोर बघणार आहे. तू कावर पाहतो तिला कुक लावताना. काय टाकायचं डोक्यावर डोळे बंद करतो. डोक्याला हात लावतं. काय पडतं म्हणजे डोक्यावर. पायाला तर तेवढं आहे ना काय करत तसं. दादू गरम होते म्हणून डोक्याला हात लावतो. हवा इकडे ते होऊ जाऊ दे मला लावूयात. जेवपा लावताना का शांत बसतो. तांदूळ टाकू का? डोक्याला हात लावतो. तांदूळ टाका म्हणतोय म्हणून डोक्याला हात लावला. तर असा सुंदर छानसा डार्क चॉकलेटचा केक इथं आणलेला आहे कट करण्यासाठी. B&J म्हणजे भूषण आणि ज्योती. तर सनीचं ॲक्च्युअल नाव आहे भूषण, पण आम्ही त्याला घरी प्रेमाने सनी म्हणतो. आणि त्या सेलिब्रेशनची सुरुवात झाली आहे. या गोड कपलने केक कट केलेला आहे. मस्त असं सेलिब्रेशन सुरू आहे. आणि खरं ना आजकालच्या मुलामुलींना माहिती आहे की ह्याच गोष्टी आपण आठवणीत म्हणजे आपल्याला पुढे कामात येतील. आपल्या वेळेस तसं नव्हतं की पुढे काहीतरी आपल्याला ह्या गोष्टी आठवून आनंद मिळवता येईल. पण आजकालच्या मुलांना माहिती आहे मोबाईल आणि ही कॅमेरा त्यासाठी खरं तर निघाले आहेत की मेमोरीज आपण आपल्या कॅप्चर करू शकतो. त्यांना कुठेतरी सांभाळून ठेवू शकतो. म्हणजे पुढे एखाद्या वेळेस आठवल्यानंतर मागे फिरून बघण्यापेक्षा त्या आठवणी बघून आपण आनंद साजरा करायचा, मनाला खुश करायचं. तर सुंदर असं सेलिब्रेशन सुरू आहे आणि त्यामध्ये आमच्या गमती जमतीसुद्धा सुरू आहे.
तर इथं काहीतरी कॉमेडी झाली होती म्हणून खूप हसायला येत होतं. तर असं असतं दादाकडे आलं की आम्ही खूप हसतो म्हणजे हसायला खूप येतं, कारण की सगळेच इथं कॉमेडी करत असतात. घरी बोर होतं म्हणून कधीतरी मी जात असते, पण असे हसून हसून पूर्ण गाल दुखून येतात माझे. आणि इथं वहिनीसुद्धा दोघांना केक वगैरे खाऊ घालत आहेत. प्रत्येकाने त्यांना केक खाऊ घातला आणि त्यांनीसुद्धा खाऊ घातला. फ्रेम में नहीं आ रहा फ्रेम में नहीं आ रहा. आले फ्रेम मध्ये आले. मी दोघांना अर्ध कट करावं लागतंय. आगे फ्रेम में आ गए. हा बेटा घेतली आहे. तर इथे सनीने ज्योतीसाठी काहीतरी छान असं गिफ्ट आणलेलं आहे आणि ती ओपन करत आहे. तर मस्त यामध्ये काय निघालं आहे पाहूया. तर यामध्ये निघाली आहे सुंदर अशी वॉच निघाली आहे. खूपच छान आहे ही वॉच. आणि ज्योतीने सुद्धा सनीला मस्त असं गिफ्ट दिलं आहे. एक स्वप्न आपल्या दोघांचं प्रत्यक्ष झालं. आज वर्षभराने आठवता मन आनंदाने भरून आलं. अरे वा छान ओढी लिहिली. कधी म्हणतात कधी दिसतात, पण नेहमी एकमेकांचा आदर करतात. असे म्हणत राहा, असे रुसत राहा, पण नेहमी असे सोबत राहा. लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. अरे वा हो भारी. क्या बात है. लाव घात हात लाव ना. लाव का आता बोलते. घालून द्या आता. ते घातलं. मस्त. खूप साऱ्या धमाल मस्तीनंतर इथं आरतीने पनीर मसाला खूप टेस्टी अशी भाजी बनवली होती. तर पुढे शूट काही केलं नाही कारण खूप लेट होत होतं आणि जेवण वगैरे आम्ही आटोपलं आणि घराकडे निघालो. तर असा मस्त आठवणीतला हा दिवस आमचा गेला. तर आपला लास्ट सेगमेंट व्लॉगच्या शेवटी आपण कविता वाचन करतो. तर आपण हे नवीन सुरू केलेला जो उपक्रम आहे तो सर्वांना खूप आवडत आहे. तर आजच्या कवितेला सुरुवात करूया. तर आता तुम्हाला आज मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आजच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं सनी आणि ज्योतीचं लग्नाचा वाढदिवसाचं सेलिब्रेशन होतं. तर मुलगी बघा आईवडिलांचं घरदार सगळं काही सोडून सासरी येते, सासरचा उंबरठा ओलांडते आणि सासरची होऊन जाते. ती आईच्या पोटातून तर शिकलेली नसते ह्या सगळ्या गोष्टी, पण सगळं ॲडजस्ट करत असते. मुलाला कुठेच जावं लागत नाही, तो काही सोडू शकत नाही, आईवडील सोडत नाही, घर सोडत नाही. मुलगी सगळं काही आपलं सोडून येते आणि खूप लवकर त्या घरामध्ये ती अगदी मन लावून घेते आणि स्वतःही सगळं म्हणजे ती रुळून जाते त्या घरामध्ये. पण तिच्या काही अपेक्षा असतात आपल्या म्हणजे घराकडून किंवा आपल्या नवऱ्याकडून. तर त्याच काही अपेक्षा असतात तिच्या जेव्हा ती नवी नवरी असते. तर जेव्हा ती सासरचा उंबरठा ओलांडते तेव्हा तिच्या नवऱ्याकडून तिच्या मनामध्ये ज्या काही अपेक्षा असतात त्या ह्या मी कवितेमध्ये लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. 4 ओळींचीच आहे 4 कडव्यांचीच आहे ही कविता. लहानच आहे पण प्रत्येक कडवं तुम्ही लक्ष देऊन ऐका, तुम्हाला नक्कीच आवडेल आणि तुम्ही उंबरठा ओलांडताना काय अपेक्षा करून आल्या होत्या ती तुम्हाला नक्कीच आठवेल. तर चला आजच्या कवितेला सुरुवात करूया. शीर्षक आहे अर्धांगिनी. तर बघा माझ्या अशा डायरी मी आधी दाखवून देते तुम्हाला. माझ्या असं 3 ते 4 डायऱ्या माझ्या अगदी कंप्लीट भरलेल्या आहेत. तर माझी ही सर्वात पहिली डायरी आहे ज्यामध्ये भरपूर कविता मी लिहिलेल्या आहेत. तर चला सुरू करते. अर्धांगिनी. आले मी घर अंगण मागे सोडून माय बापाचे फुललेलं. आले मी घर अंगण मागे सोडून माय बापाचे फुललेले. माप ओलांडता भिंती हसल्या घराचे तुझ्या कुंपण हसले. ते आपल्या नवऱ्याला म्हणते जो नुकताच झालेला आहे. आले मी घर अंगण मागे सोडून माय बापाचे फुललेले. माप ओलांडता भिंती हसल्या घराचे तुझ्या कुंपण हसले. अर्धांगिनी मी झाले तुझी तुझ्या सुखदुःखासाठी. अर्धांगिनी मी झाले तुझी तुझ्या सुखदुःखांसाठी. सुखात तू पुढे दुःखात मी. सुखात तू पुढे दुःखात मी. 7 वचन निभवण्यासाठी. अर्धांगिनी म्हणजेच अर्ध अंग. अर्धांगिनी म्हणजेच अर्ध अंग.
बनून आले मी जीवनी तुझी, करेल सुखाने शेवटपर्यंत संसार, करेल सुखाने शेवटपर्यंत संसार, एकनिष्ठ असावा हीच अपेक्षा माझी. तिच्या नवऱ्याकडून हीच अपेक्षा असते. प्रत्येक बाईची आपल्या नवऱ्याकडून हीच अपेक्षा असते की तो एकनिष्ठ असावा. करेल सुखाने शेवटपर्यंत संसार, एकनिष्ठ असावा हीच अपेक्षा माझी. पिल्लांची जबाबदारी हसत खेळत दोघे मिळून सारेच पार करू, पिल्लांची जबाबदारी हसत खेळत दोघे मिळून सारेच पार करू. तू सांभाळ भौतिक सुख त्यांचे, तू सांभाळ भौतिक सुख त्यांचे, मी देईल संस्काराचे बाळकडू, मी देईल संस्काराचे बाळकडू. गरजांची यादी न संपते कधी, गरजांची यादी न संपते कधी, तरीही निभावेल तुटक्या संसाराला, तरीही निभावेल तुटक्या संसाराला. तू साथ देशील क्षणोक्षणी राया, तू साथ देशील क्षणोक्षणी राया. 7 जन्मी तुझीच अर्धांगिनी व्हायचंय मला, 7 जन्मी तुझीच अर्धांगिनी व्हायचंय मला, तुझीच अर्धांगिनी व्हायचंय मला. तर कशी वाटली आजची ही कविता? नक्कीच तुम्हाला आवडली असेल. आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगत जा, म्हणजे मलाही प्रोत्साहन मिळेल अजून छान छान कविता लिहिण्यासाठी आणि सुंदर सुंदर छान छान व्हिडिओ बनवण्यासाठी. तर आजचा व्हिडिओ आणि आजची कविता आवडली असेल तर प्लीज एक लाईक करून जा आणि कमेंटसुद्धा करून जा. आणि चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. आणि कविता व्हिडिओ आवडला असेल तर शेअरसुद्धा करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.